विद्यार्थी मित्रांनो, कालच्या ऑनलाईन तासाला आपण प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार यामध्ये बाजाराचे वर्गीकरण हा घटक विचारात घेत होतो आणि त्यामध्ये बाजाराच्या वर्गीकरणामध्ये तिसरा प्रकार त्या ठिकाणी स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण हा घटक आपण विचारात घेत होतो। स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण मुख्य दोन प्रकारामध्ये करण्यात आलेलं आहे, पूर्ण स्पर्धेचा बाजार आणि अपूर्ण स्पर्धेचा बाजार। त्यापैकी आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची माहिती पाहत आहोत। कालच्या तासाला आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेचा अर्थ व व्याख्या विचारात घेतलेली आहे आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये विचारात घेतलेली आहेत। मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी पूर्ण स्पर्धेची केलेली व्याख्या आपण अभ्यासलेली आहे। काय म्हटलेलं आहे पहा, मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाकरता असणारी मागणी पूर्णतः लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते। पूर्ण स्पर्धेची व्याख्या विचारात घेतली, वैशिष्ट्ये विचारात घेतले। त्यानंतर आजच्या तासाला आपण पूर्ण स्पर्धेवर आधारितच पुढचा घटक विचारात घेणार आहोत, पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती। पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशा प्रकारे निश्चित होते याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। कालच्या तासालाच मी पूर्ण स्पर्धेचा अर्थ व व्याख्या आणि वैशिष्ट्ये सांगत असताना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असंख्य ग्राहक असतात आणि असंख्य विक्रेते असतात। कुठलाही एखादा विक्रेता त्या ठिकाणी वस्तूच्या किमतीवर प्रभाव पाडत नाही किंवा कुठलाही ग्राहक त्या ठिकाणी वस्तूच्या किमतीवर प्रभाव पाडत नाही। पूर्ण स्पर्धेच्या बाजारात प्रामुख्याने वस्तूची किंमत ही वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा याचा समतोल ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी निश्चित होते। काय म्हटले पहा, लक्षात घ्या, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूंच्या किमती कशा प्रकारे निश्चित होतात, तर ज्या ठिकाणी वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा समान होतो त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील समतोल किंमत निश्चित झालेल्या आपल्याला दिसून येते। कुठलाही विक्रेता एकमेव त्या ठिकाणी किमतीवर प्रभाव पाडत नाही किंवा कुठला एक ग्राहक वस्तूच्या किमतीवर प्रभाव पाडत नाही। दोन्ही ग्राहक आणि विक्रेते यांच्याकडून करण्यात येणारा जो काही मागणी पुरवठा आहे या मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून किंमत निश्चित होत असलेले आपल्याला दिसून येते। डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चितीची तुलना कापड कापणाऱ्या कात्रीशी केलेली आहे। ज्या पद्धतीने कापड कापण्यासाठी कात्रीची आवश्यकता असते आणि कापड कापण्याचं काम कात्रीच्या त्या ठिकाणी दोनही भागाकडून करण्यात येतं। कात्रीचे जे काही दोन पाते आहेत त्या दोन्ही पात्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कापड कापण्याचं काम करण्यात येतं। त्याच पद्धतीने पूर्ण स्पर्धेमध्ये देखील आहे पहा, फक्त वस्तूच्या मागणीवर किंमत निश्चित होत नाही किंवा फक्त वस्तूच्या पुरवठ्यावरून किंमत निश्चित होत नसते, तर त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांवरून त्या ठिकाणी आपल्याला किंमत निश्चित झालेली दिसून येते आणि त्याचा उल्लेख आपण पूर्ण स्पर्धेमधील समतोल किंमत असा करतो। या ठिकाणी जर आपण विचार केला तर मक्तेदारीचा बाजार असेल तर प्रामुख्याने त्या ठिकाणी विक्रेताच किंमत करता असतो। तसं पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेता किंमत ठरवत नाही किंवा फक्त ग्राहक किंमत ठरवत नाही आणि हीच किंमत निश्चिती कशा प्रकारे होते याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। प्रामुख्याने या पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती आपण कोष्टक व आकृती याद्वारे त्या ठिकाणी विचारात घेणार आहोत। कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत निश्चित होत असते। या ठिकाणी मी तुमच्या समोर या ठिकाणी मागणी व पुरवठा कोष्टक दर्शवलेला आहे पहा। या मागणी आणि पुरवठा कोष्टकामध्ये सफरचंदाच्या वेगवेगळ्या किमतीला
सफरचंदाची करण्यात येणारी मागणी आणि सफरचंदाचा करण्यात येणारा पुरवठा दर्शवलेला आहे. या आधारावर आपण कशा प्रकारे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये सफरचंदाची कोणती किंमत निश्चिती होईल हे समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी एकदा तक्ता व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. हे जे कोष्टक आहे या कोष्टकात नेमकी कोणती माहिती दिलेली आहे. पहिला भाग या ठिकाणी सफरचंदाची किंमत, पहिल्या कॉलम मध्ये काय केलेलं आहे, सफरचंदाची किंमत दिलेली आहे. 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये आणि 500 रुपये. बदलती किंमत या ठिकाणी पहिल्या कॉलम मध्ये दर्शवलेली आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये सफरचंदाच्या बदलत्या किमतीला असणारी मागणी दर्शवलेली आहे. 5000 किलो, 4000 किलो, 3000 किलो, 2000 किलो आणि 1000 किलो. नंतर तिसरा जो कॉलम आहे या तिसऱ्या कॉलम मध्ये सफरचंदाच्या वेगवेगळ्या मागणीला सफरचंदाचा बाजारामध्ये विक्रेत्यांकडून करण्यात येणारा पुरवठा दर्शवलेला आहे. 1000 किलो, 2000 किलो, 3000 किलो, 4000 किलो आणि 5000 किलो. या अगोदर आपण प्रकरण क्रमांक 3 मध्ये मागणीचा अभ्यास केलेला आहे. प्रकरण क्रमांक 4 मध्ये पुरवठ्याचा अभ्यास केलेला आहे. आणि त्याच वेळेस सांगितलं होतं जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा मागणी कमी होत असते आणि जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा पुरवठा वाढतो. त्या पद्धतीने आकडेवारी आपण या ठिकाणी दर्शवलेली आहे. किंमत आणि मागणी याचा संबंध कसा असतो, व्यस्त. किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलते. कोष्टकामध्ये आपण ते दर्शवलेलं आहे. या उलट किंमत आणि पुरवठा याचा समसंबंध असतो. हे देखील आपण या ठिकाणी कोष्टकामध्ये दर्शवलेलं आहे. आणि शेवटच्या कॉलममध्ये आपण मागणी व पुरवठ्याचा संबंध दर्शवलेला आहे. कोणत्या घटकाचं प्रमाण जास्त आहे किंवा कोणत्या घटकाचं प्रमाण कमी आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती समजावून घेण्यासाठी काय काय केलेलं आहे, कोष्टक तयार केलेलं आहे. एकूण 4 कॉलम यामध्ये आपण दर्शवलेले आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, पहिल्या कॉलम मध्ये किंमत दर्शवलेली आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये मागणी दर्शवलेली आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये पुरवठा दर्शवलेला आहे आणि शेवटच्या कॉलम मध्ये मागणी व पुरवठा यामधील संबंध आपण या ठिकाणी दर्शवलेला आहे. या ठिकाणी कोष्टकाचं जर निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं, पहा सुरुवातीला बाजारामध्ये सफरचंदाची किंमत आहे 100 रुपये आणि 100 रुपये प्रति किलो सफरचंदाची किंमत असताना बाजारामध्ये सफरचंदाची मागणी आहे 5000 किलो आणि पुरवठा आहे 1000 किलो. या ठिकाणी आपल्याला काय दिसून येत आहे, 100 रुपये किमतीला आपल्याला मागणी पुरवठ्यापेक्षा त्या ठिकाणी जास्त असलेली दिसून येते. नंतर पहा सफरचंदाची किंमत बदलली, 100 रुपयावरून 200 रुपये ठिकाणी सफरचंदाची किंमत झालेली आहे. सफरचंदाची किंमत 200 रुपये झाल्यानंतर सफरचंदाची मागणी 5000 किलोवरून 4000 किलो झालेली आपल्याला दिसून येते. आपण अभ्यासलं पहा मागणीच्या नियमात किंमत वाढली असता मागणी कमी होते. पर्यायाने सफरचंदाची किंमत वाढली म्हणून मागणी 5000 वरून 4000 किलो इतकी कमी झाली. त्याच वेळेस किंमत 100 रुपयावरून 200 रुपये झाली, पर्यायाने पुरवठा 1000 किलो वरून 2000 किलो झालेला आपल्याला दिसून येतो. विक्रेता काय करतो, बाजारात जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात तेव्हा पुरवठा वाढवत असतो. पर्यायाने या ठिकाणी किंमत वाढली असता आपल्याला पुरवठा वाढलेला दिसून येतो. मात्र या ठिकाणी देखील 200 रुपये किमतीला मागणी आणि पुरवठा सारखा आहे का, नाही. या ठिकाणी असमानता आहे. या ठिकाणी 100 रुपये किमतीला देखील मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त होती, 200 रुपये किमतीला देखील मागणी ही पुरवठ्यापेक्षा आपल्याला जास्त असलेली दिसून येते. म्हणून या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात 100 रुपये किंमत निश्चित होईल का, नाही होणार. 200 रुपये किंमत निश्चित होईल का, नाही होणार. कारण या दोन्ही प्रकारच्या किमतीला बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा यात समतोल झालेला आपल्याला दिसून येत नाही. नंतर पुढे पहा, किंमत 200 रुपयावरून 300 रुपये झाली. किंमत काय झाली, वाढली. 200 रुपयावरून 300 रुपये झाली. मागणी त्या ठिकाणी काय होईल, किंमत वाढली म्हणून
कमी होईल. मागणी 4000 किलोवरून 3000 किलो इतकी आपल्याला कमी झालेली दिसून येते. मात्र किंमत वाढली म्हणून पुरवठा काय होतो, वाढतो. पुरवठा 2000 किलोवरून आपल्याला 3000 किलो इतका झालेला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुरवठा आणि मागणी या दोन्हीमध्ये एक समानता दिसून येते. किती रुपये किमतीला, 300 रुपये किमतीला. मागणी देखील किती आहे, 3000 इतकी आहे आणि पुरवठा देखील 3000 इतका आहे. मागणी बरोबर पुरवठा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हीच प्रामुख्याने पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील किंमत निश्चिती राहील. किती किंमत निश्चिती राहील, 300 रुपये इतकी. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात सफरचंदाची किंमत किती रुपये निश्चित होईल, 300 रुपये. कारण 300 रुपये किमतीला मागणी आणि पुरवठा यामध्ये समानता निर्माण झालेला आहे. 300 रुपये किमतीला ग्राहकांकडून 3000 किलोची मागणी करण्यात आलेली आहे आणि विक्रेत्यांकडून पुरवठा देखील 3000 किलोचा करण्यात आलेला आहे. पर्यायाने 300 ही किंमत निश्चित होईल. पुढे पहा, किंमत बदलली असता आणखी काय घडून येतं. किंमत जर 300 वरून 400 झाली तर मागणी काय होते, 2000 किलो होते आणि पुरवठा 4000 किलो होतो. या ठिकाणी देखील समानता निर्माण होते का मागणी पुरवठ्यात, नाही. या ठिकाणी आपल्याला मागणीपेक्षा पुरवठा जास्त दिसून येतो. नंतर किंमत 400 वरून 500 रुपये झाली. मागणी 1000 नगावरून 5000 नग झालेली, सॉरी, किंमत 500 रुपये झाली. मागणी 2000 वरून 1000 नग इतकी कमी होते. पुरवठा 4000 वरून 5000 इतका वाढलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी देखील मागणी आणि पुरवठ्यात समतोल नाही. मागणीपेक्षा पुरवठा कसा आहे, जास्त आहे. म्हणून या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारात 400 रुपये किंमत निश्चित होणार नाही. 500 रुपये किंमत देखील निश्चित होऊ शकत नाही. कारण या ठिकाणी आपल्याला मागणीपेक्षा पुरवठा जास्त असलेला दिसून येतो. अगोदर सांगितल्याप्रमाणे 100 रुपये किंमत देखील निश्चित होईल का, नाही होणार. 200 रुपये किंमत देखील निश्चित होईल का, नाही होणार. किती रुपये किंमत निश्चित होईल, 300 रुपये. का निश्चित होईल, तर त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा एक समान झालेला आहे. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत निश्चित होत असते. फक्त मागणीवर किंमत आधारित राहत नाही किंवा फक्त पुरवठ्यावर किंमत आधारित राहत नाही. तर त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आणि पुरवठा या दोन्हीच्या समतोलातून पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत निश्चित होत असते. आणि हे जे कोष्टक आहे, या कोष्टकावर आधारितच आपण आकृती काढणार आहोत आणि या आकृतीद्वारे आपण पुन्हा एकदा पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती समजावून घेणार आहोत. दिलेलं जे कोष्टक आहे त्यावर आधारितच आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, आकृती काढायची आहे. पहा, अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी आकृती काढणार आहोत. या अगोदर आपण प्रकरण 3 मध्ये मागणी वक्राच्या आकृत्या काढलेल्या आहेत. प्रकरण 4 मध्ये पुरवठा वक्राच्या आकृत्या काढलेल्या आहेत. त्याच पद्धतीची आकृती या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहे. आकृती काढण्यासाठी अगोदर आपण नेहमीप्रमाणे 2 अक्ष काढूया. उभा अक्ष य, आडवा अक्ष क्ष, याला एक्स अक्ष, याला वाय अक्ष असं देखील संबोधलं तरी चालतं. त्यापैकी या अक्षावर आपण काय दर्शवणार आहोत, पहा, किंमत. या ठिकाणी कशा पद्धतीने आकृती काढली जाते नीट लक्षात घ्या. पायऱ्या वगैरे लक्षात घ्या म्हणजे तुमची आकृती वगैरे चुकणार नाही. अगोदर काय केलं आपण, 2 अक्ष घेतले. आडवा अक्ष त्याला नेहमीप्रमाणे नाव देतो क्ष अक्ष. उभा अक्ष यावर आपण घेतलेले आहे किंमत. नंतर क्ष अक्षावर आपण काय घेणार आहोत, मागणी व पुरवठा. मागणी
मागणी आणि पुरवठा हे दोन्ही घटक आपण श अक्षरावर दर्शवणार आहोत. नंतर या ठिकाणी आपल्याला किंमत दर्शवायची आहे. तक्त्यामध्ये किंमत 100 रुपयापासून 500 रुपयापर्यंत दर्शवलेली आहे. त्यामुळे विशिष्ट अंतरावर त्या ठिकाणी 100 रुपयापासून 500 रुपयापर्यंत काय करायचं आहे, सफरचंदाची किंमत दर्शवायची आहे. त्या ठिकाणी तुम्ही घरी व्यवस्थित पट्टीच्या साहाय्याने मोजमाप घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी व्यवस्थित प्रत्येकी 100 या प्रमाणामध्ये किंमत दर्शवायची आहे. पहा 100, 200, 300, 400 आणि 500. ₹100, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये आणि 500 रुपये. या पद्धतीने या अक्षरावर आपण काय दर्शवलेलं आहे, वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत. साधारणतः तुम्ही 2 सेंटीमीटरच्या दरम्यान 100 या प्रमाणात किंमत घेतली तरी चालेल. त्या ठिकाणी स्केलच्या साहाय्यानेच त्या ठिकाणी माप घ्यायचं आहे, म्हणजे आकृती ॲक्युरेट येईल. नंतर क्ष अक्षरावर काय घ्यायचं आहे आपल्याला, मागणी आणि पुरवठा. त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे, 1000 आणि सर्वात मोठी संख्या आहे 5000. त्यामुळे आपण साधारणतः 1000 पासून 5000 पर्यंत क्ष अक्षरावर मागणी व पुरवठा दर्शवणार आहोत. सारखं माप घेणं गरजेचं आहे. का सुरुवातीला किती घेईल, तर या ठिकाणी 1000, नंतर 2000 किलो, 3000 किलो, 4000 किलो आणि 5000 किलो. या ठिकाणी क्ष अक्षर आपण काय घेतलेला आहे, मागणी आणि पुरवठा किलोग्रॅम मध्ये. या ठिकाणी काय केलं आपण, व्यवस्थित स्केलच्या साहाय्याने या अक्षरावर किंमत दर्शवलेली आहे आणि क्ष अक्षरावर त्या ठिकाणी मागणी व पुरवठा दर्शवलेला आहे. या ठिकाणी आपण जेवढा अंतर घेणार आहोत तेवढंच अंतर क्ष अक्षरावर देखील मागणी आणि पुरवठा दर्शवताना घेतलं तर आकृती अगदी करेक्ट येते. नंतर आपण त्या ठिकाणी अगोदर मागणी दर्शवणारी जी काही आकडेवारी आहे ती विचारात घेऊया. 100 रुपये, 100 रुपये किमतीला मागणी किती आहे, 5000 किलो. कोणत्या ठिकाणी पहा, ती मागणी बरोबर 5000 च्या समोर आणि इकडं ₹500 किमतीला असणारी मागणी 1000 किलो या ठिकाणी आपण अगोदर दर्शवलेली आहे. नंतर 400 रुपये किमतीला असणारी मागणी 2000 ही या ठिकाणी आपण दर्शवणार आहोत. दुसरा बिंदू मिळाला मागणी वक्र काढण्यासाठी. नंतर तिसरा बिंदू 300 रुपये किमतीला मागणी किती आहे, 3000 किलो, बरोबर 300 च्या समोर आणि इकडं 3000 च्या वरती. तिसरा बिंदू मिळाला. नंतर प्रामुख्याने 200 रुपये किमतीला मागणी किती आहे, 4000 किलो, बरोबर 200 च्या समोर आणि 4000 च्या वरती. नंतर 100 रुपयाला मागणी आहे 5000 किलो. 1 2 3 4 5 बिंदू आपल्याला मिळालेले आहेत. हे 5 बिंदू आपण जोडून घेणार आहोत. आज बिंदू जोडून घेतले आपल्याला त्या ठिकाणी मागणी वक्र तयार झालेला दिसून येतो. बदलत्या किमतीला असणारी मागणी दर्शवणारे एकूण 5 बिंदू आपण काढलेले आहेत
आणि ते या ठिकाणी आपण आकृतीच्या सहाय्याने दर्शवलेले आहेत. म हा मागणी वक्र निर्माण झालेला दिसून येतो. नंतर कोष्टकावर आधारितच आपल्याला पुरवठा वक्र या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. सुरुवातीला सफरचंदाची किंमत आहे 100 रुपये. 100 रुपयाला सफरचंदाचा पुरवठा किती आहे? 1000 किलो. बरोबर, 100च्या समोर आणि 1000च्या पुढे हा आपल्याला पहिला बिंदू मिळाला पुरवठा वक्र काढण्यासाठी. नंतर 200 रुपये किमतीला पुरवठा आहे 2000 किलो. या ठिकाणी दुसरा बिंदू या ठिकाणी पहा, हा झाला पहिला बिंदू पुरवठा वक्र काढण्यासाठी, हा झाला दुसरा बिंदू. नंतर 300 रुपये किमतीला पुरवठा आहे 3000 इतका. बरोबर, 300च्या समोर या ठिकाणी तो बिंदू आलेला आहे. 300च्या समोर आणि 3000च्या वरती. नंतर 400 रुपये किमतीला पुरवठा आहे 4000 किलो. बरोबर, या ठिकाणी 400च्या समोर आणि इकडं 4000च्या वरती या ठिकाणी तो बिंदू येईल. आणि शेवटचा बिंदू 500 रुपये किमतीला पुरवठा आहे 5000 किलो इतका. तो बिंदू बरोबर 500च्या वरती आणि 5000च्या समोर या ठिकाणी. एकूण किती बिंदू मिळाले पहा पुरवठा वक्र काढण्यासाठी. या ठिकाणी कोष्टकावर आधारित 1 2 3 4 5 हे 5 बिंदू जोडून घ्यायचे. पाच बिंदू जोडून घेतले, जो वक्र तयार होईल तो वक्र म्हणजेच पुरवठा वक्र. डॉट डॉट द्वारे दर्शवलेल्या रेषा आपण नंतर दिसल्या तरी चालेल. वक्र तयार झालेला आहे. प हा पुरवठा वक्र तयार झालेला आहे. या अगोदर देखील आपण शिकलेलो आहोत. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो. किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी बदल होत असतो. आणि पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरती जाणारा असतो. पुरवठा व किंमत यामध्ये समस्वरूपाचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी पहा, म आणि प हे दोन पुरवठा वक्र या ठिकाणी एकमेकांना छेदतात. त्याला आपण नाव देऊ सबिंदू. आणि या सबिंदूच्या ठिकाणी वस्तूची किंमत किती आलेली आहे? 300 इतकी आलेली आहे. सबिंदूच्या ठिकाणी वस्तूची किंमत किती आहे? 300 इतकी आलेली आपल्याला दिसून येते. आणि 300 किमतीला मागणी आणि पुरवठा किती आहे या ठिकाणी? तर 3000 किलो इतका असलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर, 3000च्या वरती आपल्याला या ठिकाणी दोन्ही बिंदू एकमेकांना छेदताना दिसतात. म्हणजेच या ठिकाणी कोष्टकावर आधारित आपण आकृती काढली. त्या आकृतीमध्ये देखील आपण काय दर्शवलंय? वस्तूची किंमत जेव्हा 300 रुपये होते तेव्हा मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकांना छेदतात. म्हणून त्या ठिकाणी स बिंदूच्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारात 300 रुपये इतकी किंमत निश्चिती होईल. या पद्धतीने आपण आकृतीद्वारे देखील पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती स्पष्ट करू शकतो. पुन्हा एकदा पाहतो त्यात आकृती. आपण अगोदर काय केलं? दोन अक्ष घेतले. या अक्ष क्ष अक्ष. या अक्षावर किंमत दर्शवलेली आहे 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत. आणि क्ष अक्षावर मागणी आणि पुरवठा दर्शवलेला आहे 1000 पासून तर त्या ठिकाणी 5000 किलो पर्यंत. त्यानंतर आपण वेगवेगळ्या किमतीला असणारी मागणी दर्शवणारा वक्र या ठिकाणी काढलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या किमतीला असणारा पुरवठा वक्र काढला. दोन्ही वक्र एकमेकांना सबिंदू छेदतात आणि त्याच ठिकाणी पूर्ण स्पर्धेतील 300 इतकी किंमत निश्चिती होते. मागणी आणि पुरवठा 3000 किलो इतका असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची समतोल किंमत निश्चित होते. याची माहिती आपण कोष्टक व आकृती याद्वारे अभ्यासलेली आहे. पुढील ऑनलाईन तासाला त्या ठिकाणी आपण
अपूर्ण स्पर्धेचा बाजार याविषयीची माहिती विचारात घेणार आहोत. अत्यंत सोपा असा घटक होता. घरी एकदा नोट्सच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून हा घटक आणखी एकदा समजावून घ्यायचा आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशा प्रकारे निश्चित होते. या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.